नमस्कार मंडळी. तर आज आहे अन्नपूर्णा जयंती. अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्याची देवी. माता अन्नपूर्णा ही आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे. त्यांना अन्नदा आणि शाकुंभरी असेही म्हणतात. या रूपात देवी सृष्टीचे पालन करत असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला जगाचे पालन पोषण करणारी माता म्हटले जाते. त्यामुळे जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचे चित्र हे नक्कीच असते किंवा अन्नपूर्णा देवीची मूर्ती तरी असतेच. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते. या दिवशी घरातील अन्नकोशामध्ये देवी अन्नपूर्णाची पूजा करा. मी आज तुम्हाला अन्नपूर्णा देवीची कथा सांगणार आहे, तसेच अन्नपूर्णा जयंतीची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम अन्नपूर्णे नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील अन्नपूर्णा माताचा आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने कुटुंबात कधीही अन्नधान्याची आणि पैशाची कमतरता भासत नाही. अन्नाचा कधीही अनादर करू नये, परंतु या दिवशी विशेष काळजी घ्यावी. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी पूजेनंतर अन्नपूर्णा देवीला अनेक प्रकारचे नैवेद्य देखील दाखवले जातात. यानंतर अन्नदान करावे, गरजू लोकांना पोटभर जेवण द्यावे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवशी अन्नदान करण्याची परंपरा आहे, परंतु काही कारणाने संपूर्ण महिना अन्नदान करणे शक्य नसेल तर कमीत कमी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नदान केल्याने संपूर्ण महिन्याचे फळ मिळते असे म्हटले जाते. आता आपण अन्नपूर्णा मातेची कथा बघूया. काशी नगरीत धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात 18-20 दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला खूप वाईट वाटलं व त्याने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. 3 दिवस गेल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ काही कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा शंकराने त्याला रात्री दृष्टांत दिला. मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना विचारले, हे तुम्ही नक्की काय करता? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. 21 दिवस जमत नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा. व्रत करायच्या दिवशी रागवू नये, तसेच खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो, जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व आपण जी इच्छा धरून हे व्रत कराल ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही, तसेच घालायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही. मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल का? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नाही, त्याची हेळसांड करता कामा नाही. हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने मग हे व्रत केलं. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या. यक्षस्त्रिया सशस्त्र पहारा करत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाले, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करेल. तुला काही कमी पडणार नाही.
देवीने आपल्या वरदहस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवला. त्याचबरोबर विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्य आनंद झाला. त्यानेच त्याला मूर्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला. सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. त्याचा मान सन्मान वाढला. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. पुढे बायकोला मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले आणि तो निराळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्याशी माझे एकच मागणे आहे. आपणाला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिची बोलणे ऐकून तो तिच्यासोबत व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहीत नव्हते. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 झाले, असे 18 दिवस झाले, तरी धनंजय काही परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे. तो तिच्याकडे 18 दिवस राहिला आहे. तिच्या अंगाचा तीळ पापड झाला. ती रागाने लाल होऊन तिथे गेली आणि तिने धनंजयची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिने तो तोडला आणि चुलीत जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. त्यामुळे धनंजयचे घर अगदी सामना सुमना सकट जळून भस्म झाले. सुलक्षणा समजली की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयला आपल्या घरी बोलवले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजय परत सरोवराकाठी गेला. त्याने पुन्हा व्रत केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्या परत आलेल्या पाहून देवीचे नोकर त्याला मारण्यास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवध्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही माझी सोन्याची मूर्ती घे. हिची दररोज पूजा कर. तू फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेची पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी आता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे मंदिर देखील बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयलाच तेथे पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलांसह त्या मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागली. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नदशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिने तिला घरी आणले. नाहू माखू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली. ती सर्वजण सुखी झाली. तसेच सुख आपल्या सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो. तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ दुःख, दारिद्र्य, नाना तऱ्हेच्या व्याधी उपादांनी भोगावे लागते. तसेच अन्नपूर्णा जयंतीबद्दल आणखीन देखील एक कथा सांगितली जाते. या सणाभोवती एक मनोरंजक कथा देखील आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा करण्याचे एक कारण आहे. आख्यायिकेनुसार जेव्हा भगवान शिव यांनी अन्न देखील माया असल्याचे सांगितले होते, तेव्हा देवी अन्नपूर्णा अस्वस्थ झाली. अन्नाचे महत्त्व आणि ते पोषणात कशी मदत करते हे शिवाला कळावे म्हणून देवीने अन्नपूर्णाचे रूप धारण केले आणि अदृश्य झाले. यामुळे व्यापक दुष्काळ पडला. यामुळे शिवाला अन्नाचे महत्त्व कळले आणि त्यांनी देवीचे आशीर्वाद मागितले. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी देवी पुन्हा प्रकट झाली आणि मानव जातीला आशीर्वाद दिला असे देखील म्हटले जाते. तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.